हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण छान असं कोलंबी मसाला करणार आहोत, एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने. तर कोलंबी मसाला करण्यासाठी ना मी ही कोलंबी घेतलेली आहे. तर ही मी एक बॉल भरून कोलंबी घेतलेली आहे आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करून ठेवूया. मी कोलंबीला हे लिंबाचा रस ॲड करते आहे, अर्धा लिंबाचा रस. तुम्ही जर कोकम ॲड करत असाल ना, कोकमाचा रस, तर कोकमाचा रस पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण काय आहे ना, कोकम सगळ्यांकडे अवेलेबल असतं असं नाही आहे, म्हणून आपण लिंबाचा रस घेतलेला आहे. आता आपण जी कोलंबी घेतली आहे ना, त्या कोलंबीच्या वाटणीचं आपण मीठ ॲड करूया. हळद पावडर ॲड केलेली आहे, गरम मसाला, थोडासा मी हे लाल मसाला फक्त ॲड करते आहे. हे मी कोळंबीच्या वाटणीचे मसाले ॲड केलेले आहे. आणि कोळंबी घेताना ना कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि कोळंबी साफ करताना काय करायचं, जे डोक्याचा भाग असतो तो काढायचा, शेपटीचा भाग काढायचा आणि जे मधलं कवच असतं ना त्याची साल ती काढायची. आणि हे जो मधला इथे एक असा काळा धागा असतो, तो काळा धागा असा खेचून काढायचा आणि कोळंबी साफ करायची. आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. 4 ते 5 वेळा मी हे कोळंबी धुतलेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता गॅसकडे जाऊया. आता जी आपण कोळंबी मॅरिनेट केली ना, ती तुम्ही अर्धा ते 1 तास ठेवू शकता किंवा 2 तास पण ठेवू शकता. पण मी जास्त वेळ ठेवत नाही, मला घाई आहे म्हणून मी लवकर करते आहे. तर मी गॅस पेटवला आहे आणि कढईमध्ये मी हे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. थोडीशी मी हिंग ॲड केली आहे. तुम्ही जर फिशमध्ये हिंग ॲड नसेल करत असाल ना, तर स्किप केलं तरी पण चालेल. आता ही जी कोळंबी आपण मॅरिनेट केली ती ॲड करूया. दोन ते 3 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कोळंबीला. हे बघा, कोळंबी थोडीशी शिजली आहे, बाकीची आपण ग्रेव्हीमध्ये शिजवायची आहे. ह्याच्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे कोळंबीला. हे बघा, सगळी कोळंबी मी काढून घेतलेली आहे. आता ह्याच कढईमध्ये मी हे तेल घेते आहे. तेल मी थोडंसं जास्त घेते आहे, कारण नॉनव्हेज असेल ना तर तेल आपल्याला थोडंसं जास्त घेतलं तर त्याला टेस्ट खूप छान येते. आता ह्या तेलामध्ये आपण ॲड करायचं आहे कांदा. हे मी 2 मोठी साईजचे कांदे आहेत, ते मी घेतलेले आहे बारीक चॉप करून. आता आपण झाकण ठेवूया आणि कांद्याला 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा ना हलकासा ट्रान्सपरंट झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे की 1 चमचा जिंजर गार्लिकची पेस्ट, म्हणजे आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे. अर्धा मिनिटानंतर आपण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण टोमॅटो. हे मी 2 मोठी साईजचे टोमॅटो आहे, त्याला मी चॉप करून घेतलेले आहेत, ते ॲड केले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घातले आहेत ना, म्हणून आपण टोमॅटो शिजायला मीठ ॲड करायचं आहे. पण हे लक्षात ठेवायचं की आपण कोलंबीमध्ये पण मीठ ॲड केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण थोडंसं सांभाळून मीठ ॲड करायचं आहे. झाकण ठेवूया आणि टोमॅटो छान असे मेल्ट होईपर्यंत, टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण उघडून बघितलं आपण, छान असं ढवळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया पाव चमचा हळद, गरम मसाला, लाल तिखट. तुम्ही तिखट किती खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲड करा. आमच्या घरात मसाले तिखट थोडं कमी खातो, म्हणून मी मसाला कमी ॲड केलेला आहे. आणि छान असा कलर येण्यासाठी आपण हे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. परत आपण झाकण ठेवूया आणि अर्धा मिनिट मसाले छान असे परतून घ्यायचे आहे. झाकण उघडून बघूया आपण. हे बघा, छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जे कोळंबी मॅरिनेट केली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे.
आता आपण परत झाकण ठेवूया आणि छान असं बारीक गॅसवरती 1 ते 2 मिनटं कोळंबी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. आता झाकण उघडून बघूया. आपल्याला काय करायचं, मध्ये मध्ये असं झाकण उघडून असं पाणी असं हे करायचं, झाकणाचं जे वाफ असते ना ती अशी आतमध्ये सोडायची आणि ढवळून घ्यायचं आहे. मी 1 ते 2 वेळा ढवळून घेतलं होतं. हे बघा, आपला हा कोळंबी मसाला छान असा झालेला आहे. हे बघा, मस्त आपला कोळंबी मसाला झालेला आहे. कोथिंबीर ॲड करूया भरपूर सारी. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल ना तर थोडंसं आणखी पाणी तुम्ही अर्धा कप ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मग तुम्हाला आणखी छान अशी ग्रेव्ही मिळेल. चला आता आपण सर्व करूया. मी आता गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त चमचमीत झणझणीत असं गरमागरम कोळंबी मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंट पण करा की तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली आणि तुमच्याकडे आणखी काही छान छान सजेशन्स असतील ना ते पण तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला आणखी इम्प्रूव्ह करायला मिळेल. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.